नमस्कार. सनी इन्फोटेक चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. दरवर्षी हजारो पालक आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आरटी 25% प्रवेशासाठी अर्ज करतात. पण अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो की ही लॉटरी नक्की लागते कशी. तर आज आपण आरटी 25% प्रवेशाची हीच लॉटरी लॉजिक म्हणजे नेमकं काय आहे आणि मुलांची निवड होते तरी कशी हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. एक गोष्ट सगळ्यात आधी स्पष्ट करतो, आपण जी काही माहिती पाहणार आहोत ना, ती संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत RTE 25% लॉटरी लॉजिक या डॉक्युमेंटवर आधारित आहे. म्हणजे इथे सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही 100% खरी आणि अचूक आहे. हो, हाच तो प्रश्न जो सगळ्या पालकांना पडतो. आपण एवढ्या शाळा निवडतो, इतक्या आशेने अर्ज करतो, पण शेवटी निवड नक्की होते कशी? कॉम्प्युटर असा कुठला नियम वापरतो की एका विद्यार्थ्याला निवडतो आणि दुसऱ्याला नाही? ह्याच प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला अगदी स्पष्टपणे मिळणार आहे. आज आपण हे सगळं टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. सगळ्यात आधी RTE प्रवेश म्हणजे काय ते थोडक्यात पाहू. मग अंतराचा तो सगळ्यात महत्त्वाचा 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटरचा नियम समजून घेऊ. त्यानंतर लॉटरीची प्रत्यक्ष प्रक्रिया आणि मग कॉम्प्युटरमधली प्रक्रिया कशी काम करते ते पाहू. आणि हो, सगळ्यात शेवटी पालकांसाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते अजिबात चुकू नका. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. लॉटरीची प्रक्रिया समजून घेण्याआधी RTE प्रवेश म्हणजे काय आणि मुळात लॉटरीची गरजच का पडते हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर बघाय, शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक खासगी शाळेला त्यांच्या एकूण जागांपैकी 25% जागा या आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलामुलींसाठी राखीव ठेवाव्या लागतात. आणि ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने होते, जेणेकरून सगळ्यांना समान संधी मिळावी. आता पुढचा प्रश्न की प्रत्येक शाळेसाठी लॉटरी काढली जाते का? तर याचं उत्तर आहे नाही. मग लॉटरीची गरज नक्की कधी पडते? इथे नियम अगदी सरळ आणि सोपा आहे. बघा, लॉटरी तेव्हाच लागते जेव्हा एखाद्या शाळेतल्या 25% राखीव जागांपेक्षा जास्त अर्ज येतात. उदाहरणार्थ, शाळेत 10 जागा आहेत आणि अर्ज आले 15, तर मग लॉटरी लागणार. पण जर जागा 10 आहेत आणि अर्ज पण 10 किंवा त्याहून कमी आले, तर मग लॉटरीची काही गरजच नाही. अर्ज केलेल्या सगळ्या मुलांना थेट प्रवेश मिळतो. आता आपण या संपूर्ण प्रक्रियेतल्या सगळ्यात महत्त्वाच्या नियमाकडे येतोय, तो म्हणजे अंतराचा नियम. तुमच्या मुलाची निवड होण्याची शक्यता ह्याच नियमावर खूप जास्त अवलंबून असते. जरा या चित्राकडे बघा. हे चित्र आपल्याला निवडीचा क्रम दाखवतंय. तुमच्या घराचं शाळेपासूनचं अंतर हेच निवडीसाठी पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं प्राधान्य आहे. असं समजा की निवडीचा पायाच या अंतरावर अवलंबून आहे. ही पद्धत 2 टप्प्यात काम करते. पहिला टप्पा, शाळेच्या 1 किलोमीटरच्या आत राहणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना निवडीसाठी पहिला मान दिला जातो. आणि दुसरा टप्पा म्हणजे 1 किलोमीटरमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांची निवड झाल्यावरही जर जागा उरल्या तरच 1 ते 3 किलोमीटरच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. त्यामुळे हे लक्षात ठेवा की 1 किलोमीटरच्या आतल्या अर्जदारांना नेहमीच पहिली संधी मिळते. ठीक आहे, आता आपण प्रत्यक्ष लॉटरी कशी काढली जाते त्या प्रक्रियेकडे वळूया. अनेकांना वाटतं की हे सगळं फक्त कॉम्प्युटरमध्येच होतं, पण तसं नाहीये. या प्रक्रियेचे 2 भाग आहेत. एक आहे प्रत्यक्ष, जी सगळ्यांसमोर होते, आणि दुसरी आहे संगणकीय. एक गोष्ट मनात पक्की करा, ही लॉटरी म्हणजे फक्त नशिबाचा खेळ नाही, तर ती एका ठरलेल्या नियमानुसार आणि एका ठरलेल्या पद्धतीने चालते. यात कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो आणि म्हणूनच ती पूर्णपणे निष्पक्षपाती असते. तर लॉटरीचा क्रम कसा ठरतो? ही प्रक्रिया एका मोठ्या हॉलमध्ये सगळ्यांसमोर होते. तिथे 0 ते 9 अंक लिहिलेल्या चिठ्ठ्या असलेले वेगवेगळे बाउल्स ठेवलेले असतात. तिथे उपस्थित असलेल्या पालकांमधून किंवा मुलांमधूनच कोणाला तरी पुढे बोलावून त्या बाउल्समधून एक चिठ्ठी काढायला सांगतात. जे अंक निघतील ते त्याच क्रमाने कॉम्प्युटरमध्ये टाकले जातात. म्हणजे सगळं काही आमच्या डोळ्यांसमोर अगदी पारदर्शकपणे होतं. आता येतोय या प्रक्रियेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. प्रत्यक्ष लॉटरीतून जे अंक काढले त्याचा वापर करून कॉम्प्युटर विद्यार्थ्यांची निवड करतो तरी कसा? चला, हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. आता या स्लाइडवर लक्ष द्या. समजा लॉटरीत काढलेला क्रम आहे 2, 4, 5, 9. तर कम्प्युटर काय करतो? तो सगळ्या अर्जांची यादी घेतो आणि प्रत्येक अर्ज क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार त्या सगळ्या अर्जांची पुन्हा एकदा नवी मांडणी करतो. म्हणजे ज्यांचे अर्ज क्रमांक 2ने संपतात ते सगळे अर्ज यादीत सर्वात वर येतील. मग 4ने संपणारे, मग 5ने संपणारे, असं करत करत एक पूर्णपणे नवीन रँडम यादी तयार होते. तर निवडीचं लॉजिक हेच आहे.
कॉम्प्युटर प्रत्यक्ष लॉटरीत काढलेल्या अंकांचा क्रम वापरून सगळ्या अर्ज क्रमांकांची पुन्हा एकदा जुळवणी करतो. तो आधी शेवटच्या अंकाप्रमाणे क्रम लावतो, मग दुसऱ्या शेवटच्या अंकाप्रमाणे आणि असं करत जातो. यामुळे एक अशी यादी तयार होते जी पूर्णपणे निष्पक्षपाती आणि रँडम असते. यात कोणाच्याही अर्ज क्रमांकाला काही विशेष महत्त्व मिळत नाही. एकदा काही नवीन यादी तयार झाली की काम एकदम सोपं. कम्प्युटर त्या शाळेत जेवढ्या जागा उपलब्ध आहेत त्यानुसार या नवीन यादीतल्या सर्वात वरच्या नावापासून निवड करायला सुरुवात करतो आणि जागा भरेपर्यंत खाली खाली निवड करत राहतो. यात कोणताही गोंधळ किंवा पक्षपातीपणाला वावच नाही. मग ही प्रणाली इतकी निष्पक्षपाती का आहे? कारण ती पूर्णपणे संगणकीय आहे. यात कोणीही स्वतःच्या हाताने निवड करू शकत नाही. कोणताही मानवी हस्तक्षेप नाही. ही प्रक्रिया पारदर्शक आहे आणि सगळ्यांसाठी समान आहे. त्यामुळेच पालकांना या प्रक्रियेवर पूर्ण विश्वास ठेवता येतो. आता या माहितीच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया. एक पालक म्हणून तुम्ही या प्रक्रियेबद्दल कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या? सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, अर्जामध्ये तुमचा पत्ता 100% अचूक असणं खूप गरजेचं आहे. कारण 1 आणि 3 किलोमीटरचा नियम पूर्णपणे त्यावरच अवलंबून आहे. दुसरी गोष्ट, ही प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित आणि निष्पक्षपाती आहे. त्यामुळे कोणीही यात बदल करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. तुमचा अर्ज क्रमांक अंतिम असतो आणि तोच लॉटरीसाठी वापरला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे नियम समजून घेतले की तुम्हाला या प्रक्रियेबद्दल एक वेगळाच आत्मविश्वास येईल. शेवटी एकच सांगेन, प्रवेशाचा हक्क हा माहितीच्या अधिकारानेच मिळतो. तुम्ही जेवढे या प्रक्रियेबद्दल जागरूक आणि माहितीपूर्ण असाल तेवढेच तुम्ही आत्मविश्वासाने याला सामोरे जाऊ शकाल. त्यामुळे नशिबावर अवलंबून न राहता अचूक माहितीसाठी नेहमी तयार राहा. आशा आहे की RTE लॉटरीची ही किचकट वाटणारी प्रक्रिया आता तुम्हाला सोपी वाटत असेल. ही महत्त्वाची माहिती इतर पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा माहितीपट नक्की शेअर करा. RTE प्रवेशाच्या सर्व अधिकृत अपडेट्ससाठी साइन इन्फोटेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.